हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. तर सकाळची कामं सर्व आवरून झालेली. मुली गेलेली आहे किंडरगार्टनमध्ये. आदितीचे बाबा आज घरून काम करत आहे, त्याच्यामुळे निवांत माझं स्वयंपाकाचं चालू आहे. तर फ्रीजमध्ये पालक होता, तर म्हटलं आज मस्त आपला झणझणीत असा डाळ पालक करूया. तर त्याचीच तयारी करून घेत आहे. मिरच्या वगैरे सर्व कट करून घेत आहे. आज खोकल्यामध्ये खूप आराम आहे मला. सर्दी पण आता सर्दी तर नाहीच आहे, पण खोकला जो होता ना त्यामध्ये खूप आराम आहे. आणि आपल्या ताईंनी मला खूप सजेशन दिले. कोणी सांगितले की हळदीमध्ये पाणी पी. सुजाताने सांगितलं होतं की हळदीचं पाणी पी. त्याच्यानंतर जयश्री ताईने सांगितलं होतं हळद आणि दूध पी. तर मी करून बघितलं. त्याच्यानंतर थोडं काढा वगैरे पण घेतला. तर आता थोडं मला आराम आहे. म्हणजे आधी बोलायला वगैरे थोडा त्रास होत होता. खोकला खूप येत होता रात्री. संध्याकाळनंतर ना माहिती नाहीच, जशी संध्याकाळ झाली की खोकला जास्त यायचा. पण आता कालपासून थोडा आराम आहे घशाला वगैरे आणि थोडं बरं वाटत आहे. कारण की खोकल्यामुळे ना पण पूर्ण पोट वगैरे दुखायचं, डोकं पण दुखायचं. धन्यवाद सुजाता आणि जयश्रीताई. भाजीसाठी आधी तुरीची डाळ घेतलेली आहे 1.5 कप. मी छोटी 1.5 वाटी आपली तुरीची डाळ स्वच्छ करून घेतली आहे. त्याच्यानंतर स्वच्छ धुवून कापलेला आपला पालक घेतलेला आहे. पालक जर तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल तर तुम्ही खूप सारा पालक घेऊ शकता. इथं मिरच्या कापून घेतलेल्या आहे आणि मिरच्या बारीक नाही कापून घेतल्या, थोड्या जाडसरच कापून घेतलेल्या आहे. थोडेसे शेंगदाणे पण मी टाकते, आपले अख्खे शेंगदाणे भाजलेले नाही. आणि अर्ध टोमॅटो मी असं थोडं जाडसर कापून टाकलेलं आहे. पालक तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही पालक जास्त पण टाकू शकता. तर इथं मस्त 2-3 आपल्या शिट्ट्या करून घ्यायच्या आणि शिट्ट्या आपली डाळ छान अशी शिजल्यानंतर त्यामध्ये थोडंसं हळद टाकायची आणि छान असं लोणून घ्यायचं रईनी. त्यानंतर मी कढईमध्ये तेल ठेवलं. तेल छान तापलं की जिरं, मोहरी आणि अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे मी. तर अद्रक लसूण ठेचून घेतलेला तो घ्यायचा आणि तो अद्रक लसूण छान लाल कलरचा झाला की त्यामध्ये 1 छोटा चम्मच गरम मसाला टाकायचा. कोणताही आपल्याकडे जो गरम मसाला असेल तो टाकायचा. जास्त काही टाकायचं नाही. सिंपल आपली भाजी मस्त लागते चवीला. आणि त्याच्यानंतर थोडा मसाला हलवून घ्यायचा तेलामध्ये आणि आपण जे लोणून घेतलेली आहे डाळ पालक ते त्यामध्ये टाकायचं. आपल्या आवडीनुसार यामध्ये पाणी टाकायचे. जास्त पातळ पण करायचं नाही, जास्त घट्ट पण करायचं नाही. मीडियम अशी भाजी ठेवायची. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. तुमच्याकडे जर पालक जास्त असेल ना तुम्ही पालक जास्त वापरू शकता. माझ्याकडे थोडा पालक होता तर मी तेवढाच वापरला. तर आता मस्त आपल्या भाजीला एक उकड आणून घ्यायची आणि आपली भाजी मग तयार आहे. तर आज मी भाजीबरोबर ना मस्त भाकरी बनवणार आहे. तुम्ही आवडीनुसार चपाती, भात काही पण मस्त लागते या भाजीबरोबर. तर इथं मस्त गरम गरम मी भाकरी आज बनवते. आदितीचे बाबा आज घरून काम करत आहे, तर मी मस्त त्यांना गरम गरम भाकरी इथं बनवून देत आहे. तर हे बघा इथं आपली मस्त सिंपल अशी गावरान थाळी तयार आहे. दुपारच्या जेवणाची इथं मस्त भाजी, थोडंसं मी वरून तेल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर भाकर, भात, शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे. थोडेसे पापड तळलेले आहे आणि आपल्या तोंडी लावण्यासाठी कांदा, टोमॅटो हे सर्व मी घेतलेलं आहे. या भाजीची मज्जा न खाण्याची मस्त भाकर चुरून घ्यायची. चपाती असो किंवा भाकर असो मस्त चुरून घ्यायची आणि मस्त चुरून अशी भाजी खायची. खूप मस्त लागते. नंतर सकाळचे सर्व कामं आवरून घेतले. स्वयंपाक वगैरे झाला, क्लीन करून घेतलं सर्व आणि मग टाईम झाला मुलींना आणायचा. तर आता मुलींना आणताना रस्त्यामध्ये हे झाड इतकं छान बहरलेलं होतं ना, खूप छान असे मस्त पांढरे फुलं आलेली होती. थंडी थोडी होती, एवढी पण जास्त नाही, पण थंडी आहे. पण जे वातावरण आता आहे ना मस्त हिरवगार सर्वीकडे झालेलं आहे. फुलं उमललेली आहे, खूप मस्त वाटते. तर त्याच्यानंतर मुली घरी आल्यानंतर त्यांना थोडं खाण्यापिण्यासाठी दिलं आणि बरेच दिवस झाले मी आपल्या गार्डनमध्ये गेली नव्हती. तर म्हटलं चला आपण एक फेरफटका मारूया, काय काय लावलेलं ते बघूया. तर आता इथं आलेलं आहे संध्याकाळी आम्ही गार्डनमध्ये. अदितीचा क्लास वगैरे झाला, तिचा डान्स क्लास असतो. तर तिचा क्लास झाल्यानंतर मग आम्ही गार्डनमध्ये आलो. तर गार्डनमध्ये आल्यानंतर ना खूप छान असं मस्त आमचं पण गार्डन भरलेलं होतं फुलांनी. ज्या ज्या गोष्टी लावलेल्या होत्या त्या गोष्टी मस्त सर्व निघाल्या होत्या आणि अदितीनं खूप खुश झाली होती ते सर्व बघून. आणि एवढी ती आनंदात सांगत होती, बघ कम्मा हे निघालं ते निघालं आणि खूप मस्त भारी वाटत होतं सर्व. कलर मला खूप वाव, आवडला. मोठं बघ आहे ना हे. हां. हे बघा आपण कांदे पेरले होते, किती मस्त निघाले. खूप भारी वाटते असं आपलं पीक छान निघालं की. थोडं गवत काढते, यातलं गवत आहे थोडं. आणि हे कांदे आहे आणि त्याच्यानंतर हे हरभरे. हे बघा किती मस्त निघाले. यात पण थोडं गवत झालंय, गवत काढावं लागणार आता.
त्यामध्ये थोडं थोडं गवत झालं. हे काही दिवसाने काढून टाकीन आता 1-2 दिवसामध्ये. आम्ही आता गार्डनमध्ये आलो आणि आता आमच्या नळाचं पाणी परत चालू झालं आणि आता सगळं फुलं झाले. सगळ्या दूर इथे चेरीचे, पेरचे, काही ॲपलची फुलं आले आणि तुलीप पण आले आणि मम्मीचे कांदे, हरभरे सगळंच निघलं कारण की आम्ही बरोबर टाईमवर आलो आणि सगळं छान निघलं. सगळं ग्रीन ग्रीन झालं. सगळं हे काही वाईट आहे, काही पिंक आहे, काही पर्पल आहे, सगळंच काहीतरी कलरचं आहे. मस्त फुलं उमलले. त्याच्यानंतर आपले वाटाणे, मेथी, कोथिंबीर खूप मस्त भारी निघाल्या. अदिती खूप खुश झालेली होती. सर्व बघून तिला खूप आनंद वाटत होता. आणि बघा इकडे मेथी आहे, कोथिंबीर आहे, त्याच्यानंतर लसूण वगैरे सर्व छान आपलं निघालेलं आहे. आणि आता थोडं पाणी वगैरे दिलं सर्व पिकांना मी. मेथीला, कोथिंबीरला सर्व पाणी दिलं आणि आता निघालो आहे घरी, कारण संध्याकाळचे मे बी 6:30 वाजले असणार, 6:30-7. आणि असं वातावरण आहे आमच्या गार्डनच्या आजूबाजूचं. खूप छान असं मस्त ग्रीन ग्रीन सर्व झालेलं आहे. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच ना. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाईक नक्की करत जा. तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. मस्त राहा. बाय बाय.